तर अशा पद्धतीने ही उपासाची थाळी आपली तयार झालेली आहे। पहा, रताळ्याची भाजी तुपावरची, त्यानंतर वरी तांदळाचा भात, शेंगदाण्याची सुंदर आमटी, इथे दही ठेवलंय, सुकामेवा ठेवलाय आणि इथे ड्रायफ्रूटचे लाडू ठेवलेत। नमस्कार मंडळी, आज आषाढी एकादशी। आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। इथे वरी तांदळाचा भात शिजत आहे। आता मी आज उपवासाची थाळी करणार आहे। चला तर मग सर्वप्रथम मी रताळ्याची भाजी करून घेते। इथे मी साजूक तूप टाकून घेतलंय कढईमध्ये। त्याच्यामध्येच आता थोडंसं जिरं घालून घेते। त्याच्यामध्येच पहा, मी आता मिरच्या घालून घेतल्यात आणि पुन्हा आता हे मी परतून घेते चांगलं। आता मिरच्या घालून झाल्यानंतर या ठिकाणी रताळी मी चिरून घेते। ही माझ्या आजीची पद्धत आहे। माझी आजी आषाढी एकादशीला किंवा कुठल्याही उपासाला अशी भाजी करायची रताळ्याची। त्यानंतर पहा, आता आपण ही चांगली अशी परतून घेऊया तुपामध्ये आणि आता झाकण ठेवते मी आणि चांगल्या वाफा येऊ दे, मग तुम्हाला दाखवते। आता मी झाकण काढलेलं आहे। रताळ्यानं चांगली वाफ आलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता ही मी परतून घेते आणि आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घेते मी। आता या ठिकाणी बघा, मी मीठ घालून घेतलंय। आता पुन्हा एकदा यांना परतून घेते आणि झाकण ठेवून देते। चांगली वाफ येऊ दे आणि चांगले शिजू दे रताळी। त्यानंतर या ठिकाणी बघा, मी तूप गरम करायला ठेवलंय एका पातेलीमध्ये। त्यानंतर यामध्ये जिरं घालून घेते आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट हे अर्धा तास भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये। त्यानंतर ते मिक्सरला वाटून घेतलं। आता ते मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आणि गॅस असा मीडियम ठेवायचा। आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलंय मी। याच्यामध्ये शिजवलेला बटाटा घालायचा। आता सर्वप्रथम मी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। त्यानंतर लाल तिखट घालून घेतलंय थोडंसं, एक पाऊण चमचा छोटा। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण आमसूल घालणार आहोत। आता मी ही आमटी जरा खाली घेतली आहे गॅसच्या खाली। आता ह्याच्यामध्ये मी कोकम घालते, आमसूल म्हणजे, आणि त्यानंतर शिजवलेला बटाटा घालणार आहे आणि ही चांगली उकळून देणार आहे। तोपर्यंत आपली रताळ्याची भाजी शिजते। आता तुम्ही पाहू शकता, ही आपली रताळी जी आहे ती बघा अशा प्रकारे शिजलेली आहे व्यवस्थित अशी। ही बघा अशी मी चेक केलेत। आता ह्याच्यामध्ये दाण्याचे कूट म्हणजे शेंगदाण्याचे कूट घालून घेते। आता जसं लागेल, कोणाला जास्त हवं असेल, कोणाला कमी हवं असेल, त्या पद्धतीने आपण आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आणि ही पुन्हा भाजी चांगली अशी परतून घ्यायची आणि आपण झाकण ठेवायचं। पुन्हा चांगल्या 1-2 वाफा येऊन द्यायच्या, म्हणजे 2 मिनिटं शिजवून घ्यायची पुन्हा। तर मी झाकण ठेवते। याच्यामध्ये शिजलेला बटाटा जो आहे तो घालून घेतलाय, दाखवते तुम्हाला आता। हा बघा, हा ऑलरेडी शिजवलेलाच आहे। आता ह्या आमटीला चांगली उकळी येऊ दे। ही पहा, आपली भाजी जी आहे ती छान अशी शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथे आमटी देखील उकळत आहे, शेंगदाण्याची आमटी। त्यानंतर वरी तांदळाचा भात इथे झालेला आहे। तर ही थाळी तुम्हाला झटपट अशी ही थाळी कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद।